नमस्कार माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो. शिक्षणतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने मी सौ सरिता रामचंद्र जाधव, सहाय्यक शिक्षिका, राजा शिवाजी विद्यामंदिर, लोकमान्य नगर, ठाणे, त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून मनोगत व्यक्त करत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महान, प्रज्ञावान आणि प्रतिभा संपन्न होते. जर डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनाचा वस्तुनिष्ठ विचार केला तर हे स्पष्ट होते की अतिशय खडतर परिस्थितीत कठोर परिश्रम करून त्यांनी विविध विषयांचा गांभीर्याने अभ्यास केला आणि स्वतःला प्रतिभा संपन्न आणि प्रज्ञावान बनविले. त्यांना विविध विषयांचे सखोल ज्ञान होते. ते एक श्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, विधितज्ञ, शिक्षणतज्ञ, राज्यशास्त्रज्ञ होते. विविध विषयांवर त्यांनी चिंतन करून आपले मौलिक विचार मांडलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक शिक्षणतज्ञ होते. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात डॉक्टर आंबेडकर शिकत असताना जागतिक ख्यातीचे थोर शिक्षणतज्ञ जॉन ड्यूई हे त्यांचे आवडते प्राध्यापक होते. विशेष म्हणजे प्राध्यापक जॉन ड्यूई यांचे कोणत्याही वर्गात व्याख्यान असले तरी डॉक्टर आंबेडकर त्यांचे व्याख्यान ऐकायला आवडीने त्यांच्या वर्गात बसायचे. त्यांच्या शैक्षणिक विचारांचा फार मोठा प्रभाव डॉक्टर आंबेडकरांवर पडला होता. डॉक्टर आंबेडकरांनी शिक्षणाच्या संदर्भात वेळोवेळी वस्तुनिष्ठ आणि अतिशय बहुमोल विचार मांडले आहेत. मुंबई विधानमंडळात शिक्षण अनुदान विधेयकावरील चर्चेत 12 मार्च 1927ला त्यांनी भाषण दिले. तसेच मुंबई विद्यापीठ दुरुस्ती विधेयक 1 वर मुंबई विधानमंडळात 27 जुलै 1927ला सविस्तरपणे आपले विचार मांडले आहेत. त्यानंतर मुंबई विद्यापीठ कायदा दुरुस्ती विधेयकासंबंधी 1 आणि 3 ऑक्टोबर 1927ला आपले विचार मांडले आहेत. दलितांच्या शैक्षणिक स्थितीसंबंधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संवैधानिक आयोगापुढे बहिष्कृत हितकारिणी सभेच्या वतीने 28 मे 1928ला कैफियत मांडली. महाबळेश्वर येथे 6 मे 1929ला आयोजित प्राथमिक शिक्षणाच्या परिषदेत त्यांनी प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाबाबत मुद्देसूद विचार मांडले आहेत. याशिवाय डॉक्टर आंबेडकरांनी विविध भाषणातून शिक्षणविषयक विचार मांडले आहेत. मुंबई शासनाने विद्यापीठ सुधारणा प्रश्नांचे अध्ययन करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी विद्यापीठ सुधार समिती स्थापन केली होती. या समितीचे अध्यक्ष सर चिमनलाल एच सेटलवार हे होते. या समितीने 54 प्रश्नांची एक प्रश्नावली तयार केली होती. ही प्रश्नावली देशातील निवडक 321 व्यक्तींना पाठविण्यात आली होती. ही प्रश्नावली डॉक्टर आंबेडकरांकडेही पाठविण्यात आली होती. डॉक्टर आंबेडकरांनी या प्रश्नावलीतील निवडक प्रश्नांची उत्तरे दिली. मुंबई विद्यापीठ पुनर्रचना समितीपुढे त्यांनी आपली लेखी साक्ष 15 ऑगस्ट 1924ला दिली होती. मुंबई विद्यापीठ पुनर्रचना समितीपुढे दिलेल्या लेखी साक्षीमध्ये विद्यापीठ शिक्षणाचे ध्येय आणि कार्ये, वर्तमान विद्यापीठ शिक्षण यंत्रणेतील उणीवा, विविध जाती जमातीत सांस्कृतिक आदानप्रदान व सलोख्याचे संबंध सुधारण्याबाबत विद्यापीठाची भूमिका, परीक्षानुवर्ती विद्यापीठाला शिक्षणानुवर्ती विद्यापीठात कसे परिवर्तित करता येईल, उच्च शिक्षण व संशोधन या क्षेत्रात विद्यापीठाचे योगदान, विद्यापीठ आणि समाज, विद्यापीठ व शासन यांचे संबंध आणि विशिष्ट जाती जमातीत विद्यापीठ शिक्षणाच्या प्रचार प्रसारासाठी उपाययोजना या संदर्भात अतिशय मौलिक विचार मांडून सूचना दिलेल्या आहेत. विद्यापीठाची यंत्रणा शिक्षणाभिमुख असावी. शिक्षणाचा उद्देश कोणता असावा याविषयी डॉक्टर आंबेडकर स्पष्टपणे प्रतिपादन करतात की विद्यापीठात दिले जाणारे शिक्षण समाजाभिमुख असावे. ते विज्ञाननिष्ठ आणि पक्षपात विरहित असावे. कोणत्याही विशिष्ट समाज घटकांच्या हितसापेक्ष नसावे. शिक्षणाचा उद्देश वस्तुस्थितीपूर्वक माहिती पुरविणे,
किंवा काही सिद्धांत शिकविणे हा नसावा, तर विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होईल, त्यांच्या मानसिक बौद्धिक क्षमतांची वाढ होईल असा असावा. त्यामुळे प्रस्थापित अधिकारी विद्वानांच्या विचारांचे टीकात्मक परीक्षण करण्यास ते समर्थ होतील. प्रथम सूत्राचा शोध घेऊन ते आवश्यक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या मनात कोणत्याही विषयाविषयी जिज्ञासा निर्माण होऊन त्याद्वारे सखोल अध्ययनाच्या प्रवृत्ती विकसित होतील. त्याचप्रमाणे सत्याचा शोध किती अवघड आहे याची त्यांना जाणीव होईल. तरीही त्या मार्गाने जाणे किती आवश्यक आहे हे त्यांना जाणवेल. विद्यापीठ शिक्षण ध्येयपूर्ती आणि कार्यप्रवणता या संदर्भात पूर्णपणे अयशस्वी ठरले आहे. विद्यापीठ शिक्षणाच्या या अपयशाकरिता काही प्रमाणात शिक्षण पद्धती आणि शिक्षकांची प्रवृत्ती जबाबदार आहे. तसेच विद्यापीठात प्रवेश घेणारे विद्यार्थी व त्यांच्या प्रवृत्तीही याकरिता उत्तरदायी आहेत. त्याचबरोबर विद्यापीठात प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिक्षणाचा दर्जा व स्थिती ही देखील याकरिता उत्तरदायी आहे. हे मान्य करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे प्रतिपादन करतात की या अपयशाचे मूळ शिक्षण आणि व्यवस्थापन यंत्रणेतच आहे. विद्यापीठ आपल्या ध्येयपूर्तीसाठी आणि स्वीकृत कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी कार्य करू इच्छित असेल तर विद्यापीठात शिक्षण यंत्रणा शिक्षणाभिमुख असणे आवश्यक आहे. शिक्षणाभिमुख यंत्रणेचा अभिप्राय ज्या ठिकाणी विद्वानांचा समूह ज्ञानाच्या विकासासाठी आणि प्रचार आणि प्रसारासाठी धडपडतो आहे आणि माणसे घडविण्यासाठी प्रयत्नशील आहे अशी यंत्रणा होय. शिक्षणाभिमुख यंत्रणेचा अर्थ देखील त्यांनी वरीलप्रमाणे स्पष्ट केला होता. मुंबई विद्यापीठ पुनर्रचना समितीपुढे दिलेल्या लेखी साक्षीमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी विद्यापीठाच्या विविध बाबी संबंधी महत्त्वपूर्ण विचार मांडले होते. त्यांचे हे विचार विद्यापीठात सुधारणा घडवून आणण्याच्या संदर्भात आज देखील उपयुक्त आहेत. प्राथमिक शिक्षण सक्तीचे हवे. मुंबई विधानमंडळात शिक्षण अनुदान विधेयकाबाबत झालेल्या चर्चेत 12 मार्च 1927 रोजी प्राथमिक शिक्षणावर शासनाने अधिक रक्कम खर्च करण्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भर दिला. प्राथमिक शाळेत प्रवेश घेणारे प्रत्येक मूल 4थ्या वर्गात जावे यासाठी जेवढा खर्च करणे आवश्यक आहे तेवढा खर्च केला नाही तर आत्तापर्यंत त्यांच्या शिक्षणावर केला गेलेला खर्च वाया जाईल असे विधिमंडळास डॉक्टर आंबेडकरांनी निक्षून सांगितले होते. या चर्चेत त्यांनी वसतिगृहाची आवश्यकता स्पष्ट केली होती. शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करताना डॉक्टर आंबेडकर म्हणतात, शिक्षणाच्या अभावी व्यक्ती निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणी तो दुसऱ्याचा गुलाम बनतो. शिक्षण नसणे म्हणजे गुलाम बनणे होय असे समीकरण त्यांनी मांडले होते. प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार सर्वांगीण राष्ट्रीय प्रगतीचा पाया आहे असे विचार 6 मे 1929 रोजी मुंबई शासनाच्या वतीने महाबळेश्वर येथे आयोजित शिक्षण परिषदेत त्यांनी मांडले होते. शिक्षणाचा प्रश्न लोकांच्या इच्छेवर सोपविल्यास देशात प्राथमिक शिक्षणाचा प्रसार होण्यास कैक शतके लागतील याची जाणीव त्यांना होती. म्हणून प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात सक्तीचा कायदा करण्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भर होता. जगातील सर्व प्रगत देशांनी सक्तीचा कायदा करून लोकांची निरक्षरता हद्दपार करण्यात आल्याचे उदाहरण त्यांनी दिले. ज्यांना शिक्षणाचे महत्त्व कळत नाही व ते त्याबाबत उदासीन असतात त्यांच्याकरिताच सक्तीच्या कायद्याची आवश्यकता असते असे त्यांचे ठाम मत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांकडे प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी सोपविल्यास प्राथमिक शिक्षणाचा विकास होणार नाही असे भाकीत त्यांनी केले होते. मुंबई विद्यापीठ कायदा दुरुस्ती विधेयकावरील चर्चेच्या दरम्यान 27 जुलै 1927, 1 ऑक्टोबर 1927, 3 ऑक्टोबर 1927 आणि 5 ऑक्टोबर 1927 रोजी डॉक्टर आंबेडकरांनी शिक्षणाच्या संदर्भात अतिशय मौलिक विचार मांडले होते. मागासवर्गीय लोकांना शिक्षणाचे महत्त्व कळले असून ते शिक्षणासाठी कोणताही संघर्ष करण्यास तयार असल्याचे डॉक्टर आंबेडकरांनी 5 ऑक्टोबर 1927 रोजी मुंबई विद्यापीठ दुरुस्ती विधेयकाच्या चर्चेप्रसंगी प्रतिपादन केले होते. शिक्षण हा सर्वात महत्त्वाचा भौतिक लाभ आहे याची मागासवर्गीयांना जाणीव झाली आहे. त्याकरिता आम्ही तीव्र संघर्ष करण्यासाठी तयार आहोत.
त्यासाठी आम्ही इतर कोणत्याही प्रकारच्या लाभाचा त्याग करू शकतो. या संस्कृतीने उपलब्ध करून दिलेल्या प्रत्येक लाभाचा त्याग करावयाची आमची तयारी आहे. पण कोणत्याही परिस्थितीत उच्च शिक्षणाचा अधिकार आणि संधी यांच्या महत्तम उपयोगाच्या हक्कांचा त्याग करावयास आम्ही तयार नाही. मागासवर्गीयांच्या दृष्टिकोनातून या प्रश्नांचे एवढे महत्त्व आहे. त्यांना आता हे जाणवले आहे की शिक्षणाशिवाय त्यांचे अस्तित्व सुरक्षित नाही. असे शिक्षणाच्या संदर्भात मूलगामी विचार डॉक्टर आंबेडकरांनी मांडले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या शब्दाशब्दात राष्ट्रप्रेम दिसून येते. त्यामुळे ते केवळ दलितांचे किंवा संविधानाचे निर्माते नसून ते आधुनिक भारताचे प्रमुख निर्माते होते. अशा या महान देशभक्त नेत्याचे महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांना देशातील सर्वसामान्य लोक तर विसरले नाहीतच, उलट त्यांच्या विचारांचा जगात सर्वत्र जोमाने प्रचार झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान आंबेडकरवाद हा मानवी मूल्यांवर आधारित आहे. त्यांच्या विचारांमुळे देशातील शोषित पीडित जनता जागृत होत आहे. त्यांचे तत्त्वज्ञान हे कालबाह्य ठरले नाही. त्यांच्या तत्त्वज्ञानातून केवळ देशातीलच शोषित लोकांना प्रेरणा मिळाली नाही, तर इतर देशातील शोषित लोकांना सुद्धा त्यातून प्रेरणा मिळालेली आहे. अशा या थोर नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.